मराठा आरक्षणाला स्थगितीपूर्वीपासूनच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले तलाठी, मेट्रो, राज्यसेवा, महावितरण भरतीतील एसईबीसी मराठा उमेदवार मुंबईच्या आझाद मैदानावर 14 आणि 15 डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आझाद मैदानावर होणारं ठिय्या आंदोलन शमवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह आंदोलकांवर पोलिसांकडून पाळत ठेवले जात असून सरकारमधील काही मंत्री सत्तेचा गैरवापर करून हे ठिय्या आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करताय असा आरोपही काही समन्वयकांनी केलाय. तर काही समन्वयक ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गनिमी काव्याचा वापर करीत एक दिवस अगोदरच मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. त्यांनी आझाद मैदानावर आक्रमकपणे ठिय्या आंदोलन करण्याची रणनीती आखल्याची माहिती मिळाली आहे. या विविध विभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर जाणार असल्याचा निर्णय समन्वयकांच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आलाय. काल ठरल्याप्रमाणे आज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नाशिक शहरातील आमदारांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. या सर्व आमदारांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये उद्यापासून जे अधिवेशन सुरू होते त्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय, या ठिकाणी आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांचा विषय, सारथी शिक्षण संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि वसतिगृह या सगळ्यांच्या विषयावर राज्य सरकारला अधिवेशनामध्ये धारेवर धरावं. 288 आमदारांना मराठा समाजाने मतदान केलेलं आहे आणि ते सगळे आमदार या मराठा समाजाच्या मतदानावरच निवडून येतात. म्हणून मराठा समाजासाठी यावेळेस जर तिथं लक्षवेधी कोणी आमदारांनी मांडली नाही तर त्या आमदाराला येणाऱ्या काळामध्ये सडेतोड उत्तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं दिलं जाईल. दुसरी गोष्ट, ह्या प्रश्नांवर सभागृहामध्ये चर्चा करण्यासाठी सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी जोरदार आवाज उठवावा. सरकार जर त्याच्यासाठी चर्चा करण्यास तयार नसेल तर सर्व आमदारांनी त्याच्यावर बहिष्कार टाकावा. ही मागणी आम्ही पत्राद्वारे सर्व आमदारांना केलेली आहे. आणि मुंबई येथे मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव आजपासून त्या ठिकाणी आपण पाहिलं आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण ते आजपासून सुरू झालेलं आहे आणि त्या उपोषणामध्ये मोठी गर्दी आझाद मैदानावर जमत आहे. समाजात प्रचंड रोष आहे. राज्य सरकारने समाजाचा रोष लक्षात घेता तात्काळ मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णायक भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये शांततेचा मराठा क्रांती मोर्चा हा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.